हा काढल्याच्या नंतर हा करायचा आहे आपल्याला स्ट्रेट. स्ट्रेट केल्याच्या नंतर इथे एवढे खाली बघ दीदी, खाली अशी नंतर क्लायंटला नेहमी खाली मान करायला लावायची नाही तर ते खालीवर होतात केस. या पद्धती आपण काय केली तर स्ट्रेट केला. स्ट्रेट केल्याच्या नंतर आपले बोट असे खाली अशा दिशेने सोडून द्यायचे. त्याच्यानंतर हा सेक्शन घ्यायचा, हा साईडचा पार्टिशन. साईडचा सेक्शन घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये एवढी ही आपण गाईडलाईन टाकायची. गाईडलाईन टाकल्याच्या नंतर हे डायरेक्शन ह्याच दिशेने घ्यायचं. एका ठिकाणी उभं राहायचंय का? नाही. आपण कसे चप्पळ आहे, बरोबर आहे ना? अशा ट्रॅव्हल करत आपण असे हे का एका ठिकाणी उभं राहायला. आता नंतर इकडनं म्हणजे इथून हा घेतला ना तसंच मी हा सेक्शन इथं घेते. इथून घेतल्याच्या नंतर हे मी काय करते, एक गाईडलाईनचं सेक्शन घेते. गाईडलाईनचं घेतल्याच्या नंतर हा मी इथे घेते आणि इथून हा परत इथं कट करते. काय झालं आपला आता, हा आपला यू कट. आपण जर हा सोडला तर याला असा आकार आपला यूचा आकार येणार आहे. त्याच्यानंतर हा क्राऊनवाला सेक्शन घ्यायचा, क्राऊनवाला एअर पर्यंत घ्यायचा. त्याच्यानंतर आपण हा सेक्शन घेऊन याच्यात ही इथली गाईडलाईन टाकून द्यायची. अशी अशी मिक्स नाही करायची, अशी 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 कसे पण केस नाही विंचरायचे. हे सगळं एकदम व्यवस्थितच असे केस तुमचे विंचरता तुम्ही आले पाहिजे. आणि हा पण हा कट तुम्ही अशा पद्धतीने केला पाहिजे. त्याच्यानंतर परत हा क्राऊनचा सेक्शन घ्यायचा. क्राऊनचा सेक्शन घेतल्याच्या नंतर हा तुम्ही ह्या पद्धतीने असा कट करायचा. त्यानंतर तुम्ही हे सेक्शन घ्यायचं फ्रंटवालं. आता क्राऊनच्या पुढे जाणार म्हणजे तुम्ही फ्रंट कट जाणार. परत फ्रंट पासून हे थोडं गाईडलाईनचं सेक्शन माझ्या कोम मध्ये मी ऍड केलं आणि ऍड करून मी हे अशा पद्धतीने जाते. त्याच्यानंतर परत हे फ्रंट सेक्शन घेतलं, फ्रंट सेक्शन नंतर परत गाईडलाईनच्या सेक्शन मध्ये ऍड करून मी त्या पद्धतीने जाते. आणि हे फ्रंट सेक्शन पूर्णपणे घेऊन जिथं खालीवर दिसत तिथं त्या पद्धतीने हा हेअर कट मी कम्प्लीट केला. त्यानंतर परत साईडचं सेक्शन घेऊन ही आपली गाईडलाईन आणि गाईडलाईन घेऊन हे आपलं इतकं. आता आपण हा हेअर कट केला कम्प्लिटली. पण हा हेअर कट पाठीमागून ठीक आहे पण समोरून दोन्ही सेम आहेच का? हे कसं बघायचं? हे कसं बघायचं? मग एक चेकिंगची पद्धत असते. हा झाला आपला यू कट. हा यू कट इथं जरी व्यवस्थित वाटत असेल पण त्या मुलीचा खरंच हा यू कट व्यवस्थित आहे का? कारण समजा तिने इथं एवढे समोर केस घेतले, नंतर इकडनं एवढे समोर घेतले, तर हे बरोबर सेम लेवलला पडतायत का? काही खालीवर होत आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला घ्यायचंय हे इथलं सेक्शन. हे मग हे सेक्शन घेतल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहे, घेतलं इथं हे एवढं स्ट्रेट. आता या लेवलला आपल्याला काय करायचंय, परत मी इथून घेतलं ना, मला हे इथून पण असंच घ्यायचंय. एक सेक्शन कमी एक सेक्शन जास्त नाही घ्यायचंय. आणि मला याच लेवलला ही माझी गाईडलाईन आहे आणि ह्या लेवलला मला कट करायचे. त्याच्यानंतर मी परत अशी जाणार आणि ह्या लेवलला
हे सेक्शन हे पण मागे करा ग पडन ते हे पूर्ण व्यवस्थित हं. त्याच्यानंतर इकडचं बघायचं आणि ही लाईन बघायची. हे बघा इथून असं परत इथून फ्रंटला आणि इथून मी समोर जाते आणि माझा हे बघा आता इकडे बघा ही इथली गाईडलाईन हा आणि ही गाईडलाईन दोन्ही मिक्स केल्या आणि इथं माझं हेअरकट संपला. त्याच्यानंतर परत आता इथनं मी विंचरलं, इथं हे सेक्शन घेतलं. त्याच्यानंतर मी हे केलं, मी इथून विंचरून असे समोर आले परत. माझी लास्टची गाईडलाईन आहे. ही समोरची गाईडलाईन ना आणि ती मागची. इथं माझं सेक्शन संपलं. आता काय झालेलं आहे, माझा हेअर कट आहे ना हा सेम झाला सेम. आता इकडच्या लेअर आणि इकडच्या लेअर एक